नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे मेथी थेपले। तर त्यासाठी मी ते घेतलेले आहे अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि थोडासा ओवा। ते आता पेस्ट करून घेते। त्यानंतर इथे मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। ते आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये मेथी टाकायची आणि गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये, आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं। नंतर मग बेसन पीठ थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये। गव्हाचं पीठ जेवढं घेतलं आहे त्याच्या कमी टाकायचं बेसन पीठ। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकते हळद, थोडीशी जिरा पावडर आणि धना पावडर। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना एक छान अशी टेस्ट दही टाकल्यानंतर छान टेस्ट लागते थेपल्याची, म्हणून मी 1 चमचा दही टाकलेले आहे याच्यामध्ये। आता हे चांगलं मिक्स करून घेते। मीठ टाकते चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचं। 10 मिनिटानंतर मी आता थेपले करायला घेतलेले आहेत। आधी लाटून घेते, चपाती जशी करतो आपण घडीची तशीच इथे थेपले पण करायचे आहेत। तर त्यातून पण मी घडी करून तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असे लाटून घ्यायचे। तर छान असं थेपला आपला लाटून झालं आहे, ते भाजायचं आहे। तर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आणि त्याला आपण तेल लावू शकतो किंवा तूप लावू शकतो आपल्या चॉईसनुसार। तर आता इथे मी तूप लावून घेते, त्याला दोन्ही साईडने तूप लावून घेतलं आणि चांगला खरपूस भाजून घेते मी थेपल्याला। मला खरपूसच भाजलेलं आवडतं, त्यामुळं असं जरा जास्त भाजून घेते मी। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।